राज्य आणि केंद्र सरकारने मराठा ओबीसी आरक्षणाच्या वादावर तोडगा काढावा, अन्यथा विरोधी पक्षांना एकत्र घेऊन सरकारला जाब विचारणार, शरद पवारांचा इशारा। जागा वाटपातील भाजप नेत्यांची लुडबुड थांबवून मोदींकडे विधानसभेसाठी 100 जागा मागा, रामदास कदमांचं शिंदेंसमोर वक्तव्य। तर लोकसभेतील पराभवावरून मुख्यमंत्री शिंदेंचीही उघड नाराजी। उद्धव ठाकरेंची मोदी फडणवीस शिंदे राज ठाकरेंवर चौफेर टीका। मोदी सरकार पडणारच, तर फडणवीसांवरती आता वाजले की 12 म्हणण्याची वेळ, ठाकरेंचा हल्ला बोल। रवींद्र वायकरांना लोकसभेच्या सदस्यपदाची शपथ घेऊ देऊ नका, हिंदू समाज पार्टीच्या भरत शहांचं लोकसभा सचिवांना पत्र। वायकरांनी बेईमानी करून विजय मिळवल्याचा आरोप। वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी घेतली ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची भेट। वडेट्टीवारही आज जालन्याच्या वडीगोद्रीमध्ये जाणार। हाकेंचं मागच्या 8 दिवसांपासून उपोषण सुरू। महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्यांचं सत्र सुरूच। एकट्या अमरावती जिल्ह्यामध्ये 152 दिवसांमध्ये 143 शेतकऱ्यांनी संपवलं जीवन, तर यवतमाळमध्ये 132 शेतकऱ्यांच्या आत्महत्या। मोदी सरकारचं शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट। ज्वारी, बाजरी, मका, तांदूळ, नाचणी, कापसासह 14 खरीप पिकाच्या किमान आधारभूत किमतीमध्ये वाढ, केंद्र सरकारचा निर्णय। पालघरमधील बहुचर्चित वाढवण बंदराला मंजुरी। केंद्राच्या पहिल्याच कॅबिनेटमध्ये मोठा निर्णय, स्थानिक मच्छीमारांचा मात्र बंदराला विरोध कायम। दोन दिवसात राज्यासह देशात मान्सून पुन्हा सक्रिय होणार। महाराष्ट्रासह अनेक राज्यात बरसणार सरी, दमदार पावसाची प्रतीक्षा।